ह्यासाठी या कॅरेक्टरची जर निर्मिती कुठून होत असेल, चारित्र्याची निर्मिती कुठून होत असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातून होतं. EDUCA फॉर एबिलिटी, समर्थता. तुमच्यामध्ये समर्थता आहे. मराठवाड्याच्या भूमीमध्ये, मराठवाड्याच्या या मातीमध्ये समर्थता आहे. देशाचं नेतृत्व करण्याची, देशाची प्रशासकीय सेवा सक्षमपणे सांभाळायचं समर्थ नेतृत्व, सक्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि म्हणून काहीतरी मी वेगळं करावं, समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी मी काहीतरी करून दाखवावं, अशी प्रत्येक त्या मराठवाड्याच्या मातीमध्ये जन्मलेल्या भूमिपुत्राची इच्छा असते. आणि तो ती वेर देर इज विल देर इज वे असं आपण म्हणतो. इच्छा तेथे मार्ग निश्चित मिळतं. आत्मविश्वास, प्रयत्नांची पराकाष्ठा, हाडाची खडी केल्याशिवाय रक्ताचं डाबर तयार होत नाही. आणि म्हणून ज्ञानाची सडक तयार होत नाही. हाडाची खडी, रक्ताचं डाबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक, ती सडक आपल्याला निर्माण करायची आहे. आणि म्हणून असे मार्गदर्शन हे आपल्या जीवनाला एक आकार देत असतात. EDUCAT फॉर टॉलरन्स, सहिष्णुता ज्याच्यातून निर्माण होते. मी ह्या देशाचा नागरिक आहे, मी ह्या देशाचा एक युवक आहे, ह्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे. आणि ती जागृत होत्या. 3 Pचा विचार करत नाही, शेवटच्या Pचा विचार करतो. आणि मग आपण आपला पूर्ण जे कर्तृत्व आहे ते घालून बसतो. फर्स्ट P फॉर प्लॅनिंग, नियोजन अत्यंत आवश्यक आहे. फर्स्ट P फॉर प्लॅनिंग, मला काय व्हायचंय, मला काय करायचं आहे, त्याचं नियोजन जर झालं तर सेकंड P फॉर प्रिपरेशन, आणि मग तयारीला आपण लागायला पाहिजे. अँड थर्ड P फॉर प्रेझेंटेशन, सादरीकरण. म्हणजेच परीक्षेच्या माध्यमातून किंवा मुलाखतीच्या माध्यमातून हे 3 P जर आपण लक्षात ठेवले तर मला नाही वाटत का इथे जमलेले पालक असतील किंवा इथे जमलेले युवक तरुणी असतील, त्यांची स्वप्न पूर्ती होणार नाही. बिलकुल निश्चित स्वप्न पूर्ती होणार. आणि लास्ट P, मी एक चौथा P त्याच्यामध्ये जोडलेला आहे, फॉर प्राइज. आणि ह्या 3 Pचं जर आपण चांगलं पालन केलं तर चौथ्या Pच्या माध्यमातून आपण फार काही ह्या समाजासाठी, देशासाठी, आई वडिलांसाठी करू शकतो. ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. आज आपली संस्कृती विकृतीकडे चाललेली आहे. आपण आईला आई म्हणत नाही, पित्याला पिता म्हणत नाही. आणि म्हणून या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला साऱ्या गोष्टी प्राप्त होत असतात. EDUCATIO, O फॉर ओबिडियन्स, आज्ञाधारकपणा याच्यातून निर्माण होतो. प्रामाणिकपणा ह्या शिक्षणातून निर्माण होतो. चारित्र्य संवर्धन या शिक्षणातून निर्माण होतं. आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची एक प्रेरणा, प्रोत्साहन, वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. अँड लास्ट N फॉर नोबेलिटी, थोरपणा, उमदेपणा, मोठेपणा या शिक्षणातून प्राप्त होतो. आणि म्हणून माझ्या सर्व उपस्थित असलेल्या तरुण मित्रांनो, पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, काहीतरी तुम्हाला वेगळं ह्या ठिकाणी करून दाखवायचं आहे. जे जे काही इथं मान्यवर सांगतील ती प्रत्येक गोष्ट ध्यानपूर्वक आपण लक्ष देऊन ती अंमलात आणली तर मला वाटतं की आपण निश्चित उद्याचे ह्या देशाचे एक फार मोठे सपोर्टर, फार मोठे आपण द स्टुडंट ऑफ टुडे किंवा द यूथ ऑफ टुडे आर द सपोर्टर ऑफ टुमॉरो. उद्याचे तुम्ही खरे आधारस्तंभ आहात. आपल्या मातीतून अनेक रत्न त्या मराठवाड्याच्या मातीतून निर्माण होऊन जन्म घेऊन त्यांनी आपलं या ठिकाणी आयुष्याची म्हणजे डोळे केलेला शाळेमध्ये प्रवेश घेतला. 10वी झाला, 12वी झाला, CET कॉमन एंट्रन्स टेस्ट, MSc परंतु तिकडची जो अमेरिकेची गोष्ट 1968ची पास झाला. 12वी पास झाल्यानंतर 10 कॉलेजेसला त्यांनी ऍप्लिकेशन केलं. 9 कॉलेजेसने त्याला रिफ्यूज केलं. जे पॅनल बसलेलं असतं त्या पॅनलने रिफ्यूज केलं. 10व्या कॉलेजच्या, मेडिकल कॉलेजच्या पॅनलमध्ये एक माणूस असा सुज्ञ होता की 4 जण विरोधात गेला. तो मात्र विरोधात गेला आणि त्याने सांगितलं लेट अस गिव्ह हिम ऑपॉर्च्युनिटी. त्याला आपण काय करू, त्याला एक संधी देऊ. आणि त्याला संधी मिळाली आणि तो एक उत्कृष्ट प्रकारचा डॉक्टर झाला. आंधळा कसा शिकला असेल, ही एवढी जिद्द चिकाटी आपल्या अंगी जर असेल तर निश्चित ते जे गोल, द गोल ऑफ युअर लाईफ, यू कॅन अचीव दॅट गोल ऑफ युअर लाईफ. ह्या तो गोल आपण प्राप्त करू शकतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो. ट्राय ट्राय डू नॉट क्राय. आपण तर क्राय आणि डोंट ट्राय, ही आपली पद्धत आहे.
आणि म्हणून आपण तो क्राय 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 सोडून देऊ आणि ट्राय 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 आपण करू. असे ह्या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. उपस्थित असलेल्या सर्व माझ्या उद्याच्या आपल्या देशाच्या उद्याच्या माझ्या सर्व युवकांनो, आपण सर्व या ठिकाणी अत्यंत उत्सुक आहात. MPSC UPSC आणि बँकिंग सेवेमध्ये किंवा इतर ज्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या परीक्षेमध्ये आपण अत्यंत उत्सुक आहात की काय मार्गदर्शन आम्हाला मिळतं. भोगे साहेब इथं विभागीय आयुक्त होते आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, आणि बिहारचे एक आरोग्य मंत्री इथं आलेले होते, रघुवंश प्रसाद सिंग, होम मिनिस्टर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, ते आलेले होते. आणि मराठवाड्यात ते पूर्ण फिरले, महाराष्ट्रामध्ये फिरले, शिर्डीला गेले, अहमदनगरमध्ये गेले, आणि तिथं त्यांना सर्वकडे मराठी ऐकायला मिळाली. आणि मग त्यांनी सांगितलं की मी वैजापूरला चाललेलो म्हणजे कमिशनर साहेबांना सांगितलं की कोणीतरी हिंदीचा माणूस आणा जेणेकरून मला इकडचं मला पूर्ण समजू शकेल. आणि भोगे साहेबांनी, आणि त्यावेळेला आमचे विकास खारगे साहेब कलेक्टर होते, आणि मला नेमकं त्यांनी त्यावेळेला बोलावलं. मी माझं अशी खुशाकी मारतो असं नाही, जो स्वतःची तारीफ करतो तो शतमूर्ख असतो हे मलाही माहिती आहे. परंतु खंडाळा नावाच्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं हिंदीचं, बिहारी हिंदीचं आम्ही त्या ठिकाणी संचलन केलं आणि त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं की तुम्ही बिहारचे तर नाही ना. मी म्हटलं नाही, मी महाराष्ट्राचाच आहे, महाराष्ट्राच्या भूमीमधलाच आहे. तर इतकं आपल्याकडे ज्ञानाचा साठा, मग ती लँग्वेज कोणतीही असो. बरेचसे मुलं या ठिकाणी उत्सुक असतात. वैजापूरून बरेचसे या ठिकाणी मुलं आलेले, मागच्या वेळेला वैजापूरून आलेले. आपण पेपरमध्ये वाचलेलं असेल की जरूळ आणि आगूर येथील 2 मुलं अगदी गरीब कुटुंबातले, शेती कसणारे, आणि कल्पना ठुबे नावाची एक मुलगी म्हणण्यापेक्षा पोखरीला राहणारी एक शिक्षिका, ती डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झाली. डेप्युटी कलेक्टरची शिक्षिका 3 वर्ष आपण नोकरी केली. ते 3 वर्ष नंतर तिनं असं ठरवलं की मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, आणि म्हणून कल्पना ठुबे आज डेप्युटी कलेक्टर आहे. त्याचप्रमाणे आणखी एक तुम्हाला सांगतो की आमचे 2 मुलं आताच वैजापूरच्या भूमीतले पास झालेले PSI ची परीक्षा. म्हणजे असं की एका पाठोपाठ एक आपण अशा प्रकारची आपली जी ध्येय गाठू शकतो ती अशा मार्गदर्शनाच्या शिबिराच्या माध्यमातून. आणि ते मार्गदर्शन तुम्हाला मिळावं योग्य प्रकारे, प्रॉपर गायडन्स हवंय. नाही सांगू लागलो, बसू लागलो आपण कुठे कोणत्याही परीक्षेला, कुठे फी भरू लागलो परीक्षेला. आपण नेहमी पेपरला वाचतो की MPSC UPSC ची परीक्षा 1000 मुलांनी प्रवेश घेतला, फक्त 100 किंवा 150,000 होते. आपल्याला जर आपण जे ध्येय ठरवलेलं ते ध्येय गाठायचं असेल तर आपण आपल्या मनामध्ये जसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड म्हणतो, मनाची एकाग्रता, आपल्यामध्ये मनाची एकाग्रता येत नाही आणि त्या आपल्या ध्येयावर आपलं लक्ष मन होतं. मन विचलित झाल्यानंतर आपण आपली ध्येय गाठू शकत नाही. अशा शिबिराच्या माध्यमातून निश्चित आपल्याला दिशा मिळते, निश्चित आपल्याला चांगलं डिरेक्शन म्हणजे दिशादर्शक मार्गदर्शन मिळतं. आणि हे मार्गदर्शन म्हणजे आपलं जीवन यशस्वी होणं, आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार करणं, तुमचं सुद्धा स्वप्न साकार करणं, आणि या देशाच्या या मातीची सेवा करणं, हे सर्वात मोठं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी खूप म्हणजे मान्यवर असे तज्ञ मान्यवर आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. जे काही तुम्ही नोट्स काढा, त्यांच्या भाषणातून जे काही पॉइंट्स घ्यायचे आहेत ते पॉइंट्स निश्चित घ्या, आणि त्या पॉइंट्सचा आपल्या जीवनामध्ये आपण निश्चित उपयोग करा. तीच खरी तुमच्या जीवनाची स्टार्टिंग आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हणतो आपण. MMRDA, त्यानंतर प्रसाद गोराशे साहेब IRS, त्याचप्रमाणे या ठिकाणी हेमलता वानखेडे ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत. आणि 5 मिनिटाच्या आत त्यांचं व्यासपीठावर आगमन होईल. कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल. सर्वप्रथम आल्याबरोबर आपण ज्या ज्ञानपंढरीचे वारकरी आहोत, शिक्षण नॉलेज इज पॉवर असं म्हटलेलं आहे. नॉलेज म्हणजे ज्ञान वेगवेगळ्या विषयाचं, आणि ती शक्ती आहे. शक्ती ही ज्ञानातूनच मिळत असते. म्हणून त्या सरस्वतीनं आपल्याला ही शक्ती प्रदान केलेली आहे. त्या सरस्वती मातेचं आपण सर्वप्रथम या ठिकाणी पूजन करणार आहोत. आणि श्रद्धा आहे ही. मी पुन्हा सांगतो की काही म्हणतील की पूजन वगैरे, ही श्रद्धा आहे. आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करणार आहोत. शिक्षणाची ज्योत आज आपण प्रज्वलित करणार आहोत. ज्या ज्योतीने या मराठवाड्यामध्ये सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो, तशी ही ज्योत जी आहे ही सर्वांवर प्रकाश देईल, सर्वांना मार्गदर्शनाचा प्रकाश देईल, आणि त्यांची दिशा योग्य प्रकारे त्यांना मिळेल. आल्यानंतर आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तदनंतर अकॅडमी औरंगाबाद आणि दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रमुख अतिथी माननीय उमाकांतजी दांगड साहेब यांना मी अशी विनंती करतो की सर आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं.
त्याचप्रमाणे हेमलता वानखेडे मॅडम आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माननीय श्रीमती कृष्णा भोगे साहेब, उपायुक्त, माजी उपायुक्त, या सर्वांना मी याची नम्र विनंती करतो की आज मराठवाड्याच्या या मातृभूमीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व वरदान अशा त्या शारदे मातेचं या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त रामदास साहेबांनी यानंतर सर्वांना मी अशी विनंती करतो की दीप प्रज्वलन करावं. बोले ज्योती सारखे असावे, स्वतः आगीत तेवून जगी प्रकाश करावे. ज्ञानाचा प्रकाश माननीय उमाकांती दांगड साहेबांनी या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली आहे शिक्षणाची. त्यानंतर कृष्णाजी भोगे साहेब, त्यानंतर हेमलता वानखेडे मॅडम, त्यानंतर प्रसादजी बोरासे सर, अनिलजी वानखेडे सर, माझा मराठवाड्यातला तरुण घडावा, त्यांनी देश सेवा करावी, समाज सेवा करावी. सर धन्यवाद सर. त्यानंतर प्रसाद गोरासे सर. त्यानंतर ज्यांच्या संयुक्त विद्यमाने भोगे करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी आणि सकाळ वृत्तपत्र दैनिक सकाळचे प्रमुख संपादक संजयजी बरकट सर. धन्यवाद सर. श्रीमती हेमलता आज MPSC UPSC या परीक्षांचं मार्गदर्शन, बँकिंग सेवेत सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. यानंतर MMRDA चे माननीय अनिल वानखेडेजी यांचं या ठिकाणी धन्यवाद सर. स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे, परंतु सर एक मिनिट बरोबर हा कौतुक सोहळा आहे. प्रतिनिधी स्वरूपात का असत नाही, त्या काळात सांगतायत की खरोखर त्याचे कुटुंबी इथं आलेले ते स्वागताचा स्वीकार करीत आहेत, सत्काराचा स्वीकार करीत आहेत. त्यानंतर सुरेश शेजूर, नकुल वाघमोडे सर, नायब तहसीलदार आपण झाले. ही एक प्रेरणा आणि प्रोत्साहन असतं. कौतुक होणं, सत्कार होणं, स्वागत होणं. त्यानंतर मिळून आपणही आपल्या जीवनाची स्वप्न साकारू शकता. मार्गदर्शनाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. मी प्रास्ताविकामध्ये जास्त बोललेलो आहे तुमच्याशी, प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही, परंतु प्रसाद बोरासे सर यांना मी अशी विनंती करतो सर की आमच्या उपस्थित असलेल्या सर्व युवकांना, त्यांच्या पालकांना आणि उद्याचं भवितव्य ज्यांच्या समोर उभं आहे अशा त्या सर्व तरुण मुलांना आपण मार्गदर्शन करावं. प्रसादजी बोरासे सर. सर्वप्रथम मी बहुजनांच्या महानायकांना सर्वांना त्रिवार अभिवादन करतो. कारण त्यांच्या विदाउट देअर इन्स्पिरेशन आय वुड नॉट हॅव बीन ऑन दिस डायस इटसेल्फ. खरं मला फार सरप्राइजिंग वाटतं जेव्हा मी एवढ्या मोठ्या क्राऊड समोर येतो, बिकॉज मला तर आठवतं मी पण एकेकाळी इथं बसायचो आणि ऐकायचो. So I first of all congratulate Bhoge Career Development Academy, other northern states की जिथं civil service is the only service जी एक honorable service समजली जाते. There are not many engineering medical colleges, but आपल्या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी परंपरा लाभली आहे इतिहासात, म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स खूप लोकांनी आपल्या काही नोबल विजन ठेवलेले आहे, विच इज एन्श्राइन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. आणि मला असं वाटतं, इनफॅक्ट ड्युरिंग इंजिनिअरिंग आय कम्प्लिटेड माय BE फ्रॉम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, अँड आय वॉज ऑफर्ड जॉब्स इन व्हेरियस प्रायव्हेट कंपनीज. When I was in third year, sir, I got to know a very nice
civil servant. We served as Chief Secretary of Maharashtra. And Gaikwad sahib Yashodaमध्ये होते. Fortunately, I was in Pune in engineering college, and I came to know कि how somebody who is posted in a cesspool can turn literally जो म्हणतो ना आपण चिखलात कमळ उगवणे. How one can transform a non-functioning organization into something which the whole state can cherish, who can be proud of. And in the third year, I decided now I should dedicate my life and efforts to something which can create a lasting impression. Third year last time, I विचार केला की let us go to civil services, but I did not have any idea whatsoever कि at least now you know you have a forum, you have Bhoge Career Development Academy की जिथे sensitization चालतं. Until third year मला हेही माहित नव्हतं. तुम्हाला अगदी ऐकून आश्चर्य वाटेल की how to become an IAS or IPS or for that matter IRS. In third year I decided, and I decided not to opt for campus interview. It is not very advisable, but that time I decided that I will not go for campus interview. Only thinking की जर मी एखादा चांगला जॉब जर accept केला and later I quit, it will be a disaster for both the organization and to myself itself. And I dedicated. I did not have a concrete idea काय करायचं म्हणून. I found a group of like-minded people. मी हे यासाठी सांगतोय की maybe you will relate to how you should proceed in your endeavors to form a career in civil services. आणि मी like-minded लोकांचा आम्ही एक छोटासा ग्रुप तयार केला. 2-3 लोक होतो आम्ही. I did not have much money with me, but मला 2-3 लोकांनी सजेस्ट केलं की you should go to Delhi. ठीक आहे, मला तेव्हा काय माहित नव्हतं काय करायचं आणि पुण्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये काही अपॉर्च्युनिटीज असतील, बट आय स्ट्रेट अवे वेंट टू दिल्ली. आणि एक गोष्ट मला लगेच क्लॅरिफाय करायला आवडेल की बरेचशा लोकांच्या मनात हे प्रश्न असतील की बाबा दिल्लीलाच जायला पाहिजे काय IAS व्हायला किंवा IPS व्हायला. माय स्ट्रेट आन्सर इज इट इज नॉट नेसेसरी, इट इज नॉट इम्पेरेटिव्ह. वी हॅव अकॅडमीज लाईक भोगे करियर डेव्हलपमेंट अकॅडमी who are sensitizing day by day, every day की तुम्ही what path you should take, तुम्ही काय केलं पाहिजे, डेली लाईफमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. So in the course of my speech, what should I say, a speech, I will just try to drop on some clues or hints how you should proceed. The first clue I want to give explicitly is you should form group of like-minded people जे करिअर ओरिएंटेड आहेत, ज्यांना खरंच काहीतरी करिअर डेव्हलपमेंट करायचं आहे, who really want to be, one may like to go to civil services, but to me it's a service to society, it's paying back to society, and therefore I deferred from going to a private organization and get a fat salary and a nice little comfortable family. So this is the first hint I should drop is you should form a group of like-minded people. Second hint is what you read आणि तुम्ही काय वाचता, कसं वाचता. इनफॅक्ट तुम्ही काय वाचता हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही कशासाठी वाचता आणि कसं वाचता हे महत्त्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे कुठले न्यूजपेपर वाचायचे आहेत. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, these are standard newspapers, especially those who intend to appear for UPSC. Economic Times one should refer to also. आता हे तर न्यूजपेपर झाले. फ्रंटलाईन इज अ मॅगझिन, देर इज क्रॉनिकल, हे सगळे वाचायचे आहेत, पण कसे वाचायचे आणि त्यातून काय काय सार तुम्हाला घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. न्यूजपेपर वाचताना तुम्हाला मी सजेस्ट करेल की पहिलं फ्रंट पेजवरचं जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत 1-2 त्या फक्त वाचा आणि स्ट्रेट अवे द हिंदू जर वाचत असाल तर डायरेक्टली एडिटोरियल पेज पासून चालू करून पुढे वाचत चला. आणि अगेन हाऊ टू रीड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेन्स तुम्ही जेव्हा वाचता ते फक्त वाचायसाठी वाचू नका. लेट न्यूजपेपर रीडिंग नॉट बी युअर हॉबी. एखाद्या छंदासारखं वाचू नका. इट शुड बी युअर डेली ब्रेड अँड बटर.
आणि त्याच्यातून नोट्स काढत चला, तरच ते तुम्हाला अल्टिमेटली इट विल एंड अप हेल्पिंग यू. अदरवाइज इट विल जस्ट एंड अप बिंग अ स्मॉल लिटल हॉबी फॉर यू पीपल. सो मी जेव्हा तुम्हाला पाहतो, ॲक्च्युली मला माझ्या लहान बहिणीची आठवण येते की शी इज ऑल्सो अपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, अँड I see faces like my younger sister itself. म्हणून तुम्हाला एका मोठ्या भावाच्या भूमिकेतून मी तुम्हाला सांगतोय. आणि या कार्यक्रमाला एखाद्या मनोरंजनाच्या दृष्टीने